नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री टीच मराठी चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आमच्या चॅनलवर तुम्हाला मराठी भाषेशी संबंधित संपूर्ण माहिती भेटेल। आजचा विषय आहे व्याकरण। व्याकरण आणि तुमचा 36चा आकडा आहे ते मला माहीत आहे, पण आता व्याकरण न घाबरता सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकायला भेटेल। चला तर आज आपण शिकूया व्याकरणातील नाम व त्याचे प्रकार। ग्रामर म्हणजे व्याकरण। तर व्याकरणामध्ये आपला पहिला प्रकार आहे नाम। तर नाम म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात नाउन। नाउन म्हणजे तुम्हाला लोकांना माहिती आहे स्पेशल नेम, प्लेस, ॲनिमल्स। तर याला नाउन म्हणतात। नाउन आणि नाम हे दोन्ही सेम आहेत, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही। एक आहे इंग्रजीमध्ये आणि एक आहे मराठी। तर आपण नाम शिकणार आहोत। तुम्हाला इंग्रजी खूप सोपं वाटतं करू की नाही, तुमचं जे युजफुल लँग्वेज आहे त्याच्यामुळे तुम्हाला लोकांना ते पटापट करता येतं, पण मराठीमध्ये पण सारखं आहे, फक्त तुम्हा लोकांना नीट लक्ष देऊन सेंटेन्स वाचायचा आहे। तर आता आपण सुरू करूया नाम व नामाचे प्रकार। तर अगोदर मी तुम्हाला नामाची व्याख्या सांगते। तर नामाची पहिली व्याख्या आहे एखाद्या प्राण्याच्या, वस्तूच्या किंवा काल्पनिक गोष्टीच्या नावाला नाम असे म्हणतात। याचा अर्थ असा आहे की एनी ॲनिमल्स प्राणी म्हणजे ॲनिमल, वस्तू म्हणजे थिंग्स, किंवा काल्पनिक म्हणजे इमॅजिनरी थिंग्स, नावाला त्याच्या नेमला नाम असं म्हणतात। नाम म्हणजे नाउन असं म्हणतात। सेकंड डेफिनेशन आहे जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवले असते त्याला नाव म्हणतात। सिंपल मध्ये सांगायचं गेलो की नाउन म्हणजे एखादा कोणाचंही नाव, ते कोणतंही नाव असू दे, जे दिसणारं असू दे किंवा नाही दिसणारं असू दे, त्याचं नाव, त्याचं नेम म्हणजे नाव। थर्ड डेफिनेशन आहे सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्द म्हणजे नाव। विकारीचा अर्थ असा होतो की आपण जसं एखाद्याला टोपण नेम देतो, म्हणजे त्याऐवजी आपण एखाद्या दुसऱ्या नावाने त्याला हाक मारतो, त्याला विकारी असं शब्द म्हणतात। तर आपल्या सृष्टी म्हणजे अर्थवरती जेवढ्या काही गोष्टी आहेत ज्यांना आपण ओळखतो, त्याला आपण आवाज देण्यासाठी ते नाव वापरलं जातं किंवा जे नेम वापरलं जातं, जो शब्द वापरला जातो, वर्ड वापरला जातो, त्याला नाम असे म्हणतात। फोर्थ वन आहे एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवले असते त्याला नाम असे म्हणतात। म्हणजे एखाद्या गोष्टीला, वस्तू म्हणजे थिंग्स, व्यक्ती म्हणजे ह्युमन बीइंग्स, स्थळ म्हणजे प्लेस, त्यांचं विशिष्ट नाव, विशिष्ट म्हणजे स्पेशल, त्यांना नेम असतं, त्याला नाम असं म्हणतात। तर पुढे आपण बघणार आहोत नामांचे प्रकार। तर नामांचे प्रमुख 3 प्रकार आहेत। सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक। तर सामान्य नाम म्हणजे आपण त्यांना कॉमन नाउन असं बोलू शकतो, इंग्लिशमध्ये त्याला कॉमन नाउन म्हणतात। विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन, आणि भाववाचक नाउन म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन। तर सामान्य नामांमध्ये काय असतं, तुम्हाला सामान्य नामांमध्ये जे काही तुमचं कॉमन नेम आहे सगळ्यांचं, जसं एक म्हणजे आपण जसं बोलू शकतो की एखादा ॲनिमल किंवा बॉय, सिटी म्हणजे शहर, असे जे आहेत त्यांना पर्टिक्युलर एखाद्या कुत्र्याला नाव दिलेलं नाही, बरोबर? ते आहे सामान्य नाम। म्हणजे कुत्रे सगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये कुत्रे येणार, मुलगा तर मुलगा सगळ्या प्रकारचे मुलं, शहर तर सगळ्या प्रकारचे शहर, त्याला म्हणतात सामान्य नाम। विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाम, म्हणजे पर्टिक्युलर असं त्यांना नेम दिलं जातं। आता आपण एक उदाहरण बघूया। जसं पहिले आपण याच्यामध्ये बघितलं सामान्य नाम मध्ये कुत्रा, बरोबर? कुत्रा, आता सपोज त्या कुत्र्याचं नाव आपण विशेष नाम मध्ये बघितलं की त्याचं नाव आहे मोती असं। आता मुलगा आहे तर मुलाचं आपण एक पर्टिक्युलर नाव बघितलं, तसं आहे राम। शहर बघायला गेलो तर पर्टिक्युलर जसं आता शहरामध्ये बघायला गेलो तर आपण मुंबई। आता पुढे भाववाचक नाव म्हणजे काय,
की एखाद्या गोष्टीबद्दलचं आपण त्याचे फिलिंग्स, भाववाचक म्हणजे फिलिंग, जसं आपण एखाद्याला बोलू शकतो करून की तो खूप हुशार आहे किंवा त्याला तो खूप शौर्यवान आहे, असे शब्द. उत्कंठा खूप आपल्याला होते तसं, किंवा मृत्यू, असं शब्द आहे त्याला भाववाचक नाव. तर पुढे आपण सुरू करूया. आता मी तुम्हाला प्रत्येक प्रकारांचे तुम्हाला मी अर्थ सांगणार आहे, त्यांच्या व्याख्या आणि त्याच. तर पहिला आहे सामान्य नाम. सामान्य नामांची व्याख्या आहे एकाच जातीच्या पदार्थाचे समान गुणधर्म. समान गुणधर्म आपण असं बोलू शकतो करून की त्याचे सेम असे प्रकार, त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्य नाम होय. तर उदाहरण देण्यासाठी आहे. तर पहिलं आहे घर, दुसरं आहे मुलगी, ग्रह, तारा, माणूस इत्यादी. याचा अर्थ असा होतो बघा की घर म्हणजे आपण असं बोलतोय का त्याच्यामध्ये की नाही हे याचं घर आहे, अमुकचं घर आहे, तमुकचं घर आहे, नाही. घर म्हणजे सगळ्यांचं घर. सेकंड आहे मुलगी. आता एका कोणत्या पर्टिक्युलर मुलीचं नाव घेतलंय का त्याच्यामध्ये, तर नाही, कोणत्याच मुलीचं त्याच्यामध्ये नाव घेतलेलं नाही, त्यामुळे ती एकच मुलगी. पुढे ग्रह मध्ये आपले किती ग्रह आहेत, त्या ग्रहांमध्ये एकेका ग्रहाचं नाव घेतलेलं आहे का, तर नाही. तर म्हणजे हे सगळे आहेत सामान्य. आता सामान्य ज्ञानामध्ये पण दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आहे पदार्थवाचक आणि समूहवाचक. पदार्थवाचक आणि आता पदार्थवाचक म्हणजे काय तुम्हाला सांगते. जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा किलोग्राम अशा परिणामात मोजले जातात, संख्येत मोजले जात नाही, त्या घटकांना, नावांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात. जसं कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या वजनामध्ये किंवा किलोमध्ये, किलोमीटर्स तुम्हाला जसं माहिती आहे, लिटरमध्ये किंवा एखाद्या नंबर्समध्ये काउंट होत नाही, मोजत नाही म्हणजे काउंट होत नाही, अशा वस्तू पदार्थवाचक म्हणजे फूड वाचक असे शब्द आहेत, त्यांना नाम असे म्हणतात, पदार्थवाचक नाम असे म्हणतात. जसं उदाहरण द्यायला गेलो तर तांबा हे किलोमध्ये वगैरे मोजतात, तसं कापड झालं मीटरमध्ये मोजतात, मैदा हे किलोमध्ये मोजतात, प्लॅस्टिक तसं जसं 1, 2, 3, पाणी लिटरमध्ये मोजतात, सोनं हे ग्राममध्ये मोजलं जातं तसं. सेकंड आहे समूहवाचक. समूहवाचक म्हणजे समूह म्हणजे ग्रुप. समूह म्हणजे काय, तर ग्रुप. समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाव असे म्हणतात. आता आपण जसं उदाहरण बघायला गेलो की जसं इंडियन टीम, तर इंडियन टीम मध्ये कोणाला पर्टिक्युलर असं एखाद्याचं नाव नाही घेतलं, त्याच्यामध्ये जे कोणी आहेत ते एकत्र केलेले आहेत त्यांना बोलतात टीम. जसं समूह म्हणजे काय, तर टीम किंवा ग्रुप. जसं जुडी, भाजीची जुडी, पॉई, मोळी, जसं एखाद्या लाकडाची एकत्र बांधलेली असते त्याला मोळी म्हणतात, किंवा टीम वगैरे तसं. तर याला बोलतात समूहवाचक. पुढचं आहे आपलं विशेष नाम. विशेष नाम म्हणजे जे नाव एकाच जातीच्या, विशिष्ट व्यक्तीच्या, प्राण्याच्या किंवा वस्तूच्या बोध करते, त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात. विशेष नाम एकवचनी असते. विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाव असते. विशेष नाम म्हणजे बघा, तुम्हाला जर इझी अँड सिम्पल सांगायला गेलं की विशेष नाम म्हणजे पर्टिक्युलर नेम, एखाद्याचं स्पेशल नेम. असं नाही करून की ते नाव फक्त त्यालाच आहे किंवा पण त्या व्यक्तीला आहे ना, त्या व्यक्तीच्या नावाशी जुडलेलं आहे, त्याचं ते स्पेशल नेम आहे, त्याच नावाने त्याला सगळे आवाज देतात, त्या नेमला विशेष नाम असे म्हणतात. आता विशेष नाम हे पर्टिक्युलरली कधीही सिंग्युलर मध्ये येते. एक वचन म्हणजे सिंग्युलर मध्ये येतं, म्हणजे एकाच माणसासाठी. आणि जे आपलं सामान्य नाव आहे ते अनेक वचनासाठी येतं, म्हणजे प्युरल फॉर्म मध्ये जास्त करून आपल्याला दिसतं. जसं आपण जर बघायला गेलो तर राम हे सिंग्युलर नेम आहे, त्याचं स्पेशल नाव आहे. मुलगा बघायला गेलं तर हे प्युरल फॉर्म आहे, त्याच्यामध्ये मुलं किती आहेत, काय आहेत ते आपल्याला माहिती. आता विशेष नामचं मी तुम्हाला उदाहरण सांगते. गोदावरी, रमेश, औरंगाबाद, ताजमहल, सूर्य, चंद्र, ब्रह्मा, गोपाळ, महेश इत्यादी हे त्यांचं स्पेशल नेम त्यांनाच दिलेलं आहे. आता इम्पॉर्टंट असं पॉइंट म्हणजे महत्वाचे मुद्दे, जसं रविवार, दिवाळी, गांधी जयंती, पृथ्वी, महाराष्ट्र, आमचे बादशहा, मराठा राज्याचे संस्थापक ही विशेष नामं आहेत.
म्हणजे एखाद्याला ते स्पेशल नेम दिलेलं आहे ते. आता तुम्हाला मी डिफरंट सांगते. सामान्य नाम म्हणजे त्याच्यामध्ये जातीवाचक येतं. जातीवाचक म्हणजे पर्टिक्युलरली एक कास्ट बद्दलचं येतं किंवा एखाद्या पूर्ण कम्युनिटी बद्दलचं येतं. जातीवाचक म्हणजे कम्युनिटी. आणि व्यक्तिवाचक म्हणजे जसं सिंग्युलर प्युरल फॉर्म मध्ये म्हणजे एका पर्टिक्युलर ह्युमन बीइंग बद्दल तुम्हाला माहिती येतं. आता त्याच्याबद्दलचं तुम्हाला एक्झाम्पल सांगते. जसं निखिल नाव आहे, तर निखिल नाव हे पर्टिक्युलर एका व्यक्तीचंच नाव आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एक कोणतं तरी पर्टिक्युलर निखिल नावाचा मुलगा आहे असं. आणि मुलगा, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मुलगा म्हणजे प्युरल फॉर्म येतो. त्याच्यामध्ये किती मुलं आहेत, काय आहेत ते माहिती, म्हणजे एका ग्रुप बद्दलचं तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याला म्हणतात जातीवाचक. मग निखिल हे नाव व्यक्तिवाचक आहे आणि मुलगा हे नाव आहे जातीवाचक. निखिल नाव विशेष नामामध्ये येणार आणि मुलगा सामान्य नामामध्ये येणार, म्हणजे सगळ्यांचं त्याच्यामध्ये कॉमन असं. पुढचं आहे आपलं भाववाचक. भाववाचक नाम. तर भाववाचक नाम म्हणजे एखाद्याचं फिलिंग्स आपण बोलू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला एखाद्याचं फिलिंग्स आहे किंवा तुम्हाला काय आतून वाटतं करून की एखाद्याला बघून, किंवा त्याची स्थिती म्हणजे आपण बघायला गेलो की एखाद्या माणसाचं मूड स्विंग्स आपण जसं सांगायला गेलो की त्याला कसं वाटतं काय वाटतं ते. तर मी त्याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगते. भाववाचक नाम आणि धर्मवाचक, त्याला दोन नाम आहेत. तर ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, म्हणजे भाववाचक म्हणजे काय, ज्याला आपण टच करू शकत नाही किंवा फील करू शकत नाही किंवा टेस्ट करू शकत नाही, त्या गोष्टीला भाववाचक नाव. ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती याचा नावांना भाववाचक असे नाव. आता तुम्ही बघा, मला राग आलाय, तुम्ही कसं तुम्हाला फील होतंय, म्हणजे तुम्ही इमॅजिन करतात की मला राग आलाय करून, पण तुम्हाला असं दिसतंय का, तुम्हाला टच केल्यावर फील होतं का हा याला राग आलाय? नाही होत तसं. सेम जसं आता कोणाला तुम्ही रडताना बघितलं तर हा तुम्हाला दिसतंय ते समोर की हा कोणीतरी रडतंय, तुमच्या डोळ्यांना दिसतंय. आता एखाद्याला आनंद झालाय तर तुम्ही त्याला टच करून फील करून तुम्हाला कोणा कळेल का, किंवा टेस्ट करून कळेल का? नाही कळणार. असे जे काही शब्द आहेत त्यांना भाववाचक नाव. तर भाववाचक नावांमध्ये मी तुम्हाला काही एक्झाम्पल देते. जसं सौंदर्य, मानवता, हे शब्द जे आहेत तुम्ही त्यांना फील करू शकता. विश्रांती, तुम्ही असं बोलणार मी विश्रांती घेतोय, कोणी तुम्हाला त्या शब्दाला कोणी तुम्ही इमॅजिन फक्त करू शकतो. विश्रांती म्हणजे काय, की हा निवांत झोपलाय. संपत्ती म्हणजे तो पैसे, तर तुम्ही पैसे फील करू शकता, पण तुम्ही किती आहेत काय आहेत तसं याच्यामध्ये सांगू शकत. तसं अभिमान तुम्हाला प्राऊड फील होतंय, पण तुम्ही आता एखाद्याला कसं सांगणार, तुम्ही एक्सप्रेस करू शकता, त्याला दाखवून देऊ शकता तर नाही. तर तुम्ही त्याला कशा थ्रू सांगणार करू, की तुमच्या बोलण्याच्या शब्दातून तुम्ही त्यांना सांगणार. असे शब्द म्हणजे भाववाचक. गुणधर्म व भाव दर्शवणाऱ्या शब्दांना भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम म्हणतात. विशेष नाम व सामान्य नाम ही भाव किंवा धर्म धारण करतात, म्हणून त्यांना धर्मवाचक नाम असे म्हणतात. म्हणजे विशेष नाम आहे आणि सामान्य नाम आहे, ह्याच्यामध्ये फिलिंग्स पण आहेत आणि धर्म. फिलिंग्स आणि धर्म दोन्ही सेम आहे, धारण करतात, म्हणून त्यांना धर्मीवाची नाव असे म्हणतात. तर आता तुम्हाला इथे मी भाववाचक नामाचे थोडे काही तुम्हाला मुद्दे सांगते मी. तर भाववाचक नामाचे 3 गट होतात. 3 गट म्हणजे 3 ग्रुपमध्ये भाववाचक नाम डिवाइड होतं. तर फर्स्ट आहे स्थितीदर्शक, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या माणसाची स्थिती म्हणजे त्याची आत्ताची परिस्थिती, म्हणजे तो कसा आहे काय आहे ते तुम्हाला लोकांना दाखवत येतं. जसं उदाहरण बोलायला गेलं तर गरीब, तुम्ही त्याला फक्त जस्ट तुम्ही बघून त्याला समजू शकता ना हा गरीब आहे. एखाद्याला तुम्ही बघून सांगू शकता ना हा श्रीमंत आहे. एखाद्याला बघून हा याला तर स्वातंत्र्य भेटलेलं आहे, तसे शब्द. एखाद्या नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये गुणदर्शक म्हणजे तुम्हाला त्यांना बघून तुम्ही सांगू शकता की हा कसा आहे काय आहे, त्याचं बिहेव म्हणजे त्याचं दिसणं किंवा त्याच्यातल्या आतमधल्या क्वालिटीज. तसं म्हणजे सौंदर्य हे तुम्ही फक्त त्याला बघून सांगू शकता हा सुंदर आहे, म्हणजे आपण त्याचं काय करतोय की तो कसा दिसतो आहे ते आपण ऑब्झर्व करतो आणि ते आपण सांगतोय. तर सौंदर्य त्याच्यामध्ये येतं. प्रामाणिक, आता तुम्ही त्याचा प्रामाणिकपणा कसा ओळखू शकता की हा खरंच प्रामाणिक आहे, तर तुम्ही त्याला त्याच्या कामावरून बघू शकता. म्हणून प्रामाणिक शब्द हा गुणदर्शक मध्ये येतो. स्थितीदर्शक मध्ये तुम्हाला एखाद्याला बघून त्याची काय आताची स्टेज आहे ते तुम्ही शब्दात सांगतात. म्हणजे असं गरीब, स्वतंत्र, श्रीमंत आहे तो,
किंवा तो खूप लाजाळू आहे, तसे शब्द. गुणदर्शक मध्ये तुम्ही एखाद्याबद्दलचे गोष्टी सांगू शकता, म्हणजे तो कसा आहे त्याच्याबद्दलच्या क्वालिटीज तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट आहे कृतीदर्शक. कृतीदर्शक म्हणजे ज्याच्यामध्ये कृतीचा शब्दाचा अर्थ आहे ऍक्शन, ज्याच्यामध्ये तुम्ही ऍक्शन एखाद्याचे सांगू शकतात की तो कसा आहे. जसं चोरी. चोरी म्हणजे तुम्हाला लोकांना माहिती आहे, तो चोरी. चळवळ. चळवळ म्हणजे आपण जसं हालचाल करतो त्याला चळवळ म्हणतो. तर अशा गोष्टी. तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.